बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मराठा क्रांती मोर्चा प्रचंड आक्रमक झालाय। मराठा क्रांती मोर्चानं तातडीची बैठक बोलावली आहे। मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे। मराठा क्रांती मोर्चा आता काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। मुंबई मराठी पत्रकार संघात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, काय नेमकं म्हणणं आहे क्रांती मोर्चाचं या संदर्भात? आपण जर बघितलं असेल तर बीडचं प्रकरण जे आहे ते सध्या गाजलेलं आहे। शरद पवार यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली होती, त्यानंतर अजित पवार असतील। मात्र आता जर आपण बघितलं असेल तर या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा देखील या प्रकरणात आता उतरलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज 11 वाजता खरं तर मराठी क्रांती मोर्चाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि आज मराठा क्रांती मोर्चा जी आहे ती आपली भूमिका व्यक्त करणार आहे आणि त्याआधी एक बैठक होईल। आपण जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशनात देखील बीड प्रकरणाचे पडसाद उमटले होते। संबंधित आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी जी आहे ती सुरेश धस यांनी केली होती। त्याचसोबत विरोधकांनी देखील याबाबत जे आहे ते खऱ्या अर्थाने टीका करत धनंजय मुंडे यांच्यावर देखील अप्रत्यक्ष टीका केली होती, कारण वाल्मिक करार जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहे, त्यामुळे त्यांना कोणाचं राजकीय श्रेय आहे का, यामागील आका कोण, असे सवाल जे आहेत ते सभागृहात व्यक्त करण्यात आले होते। मात्र आता थेट मराठा क्रांती मोर्चा देखील या संपूर्ण प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतलेली आहे। 11 वाजता मराठा क्रांती मोर्चाकडून एक पत्रकार परिषद घेत या प्रकरणात त्यांची भूमिका काय ते मांडली जाणार आहे। जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।